राधानगरी धरणात जूनमध्येच 52% पाणीसाठा, गेल्या वर्षी होता 24% पाणीसाठा। जिल्ह्यात यंदा अवकाळी, वळीव व मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नदी, तलाव, धरणांमध्ये जून महिन्यातच अपेक्षेपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे। राधानगरी धरणात सध्या 52.70% पाणीसाठा असून गेल्या वर्षी याच महिन्यात फक्त 24% पाणीसाठा शिल्लक होता। यंदाचा पाणीसाठा हा जवळपास दुप्पट असून नागरिकांना दिलासा देणारी ही बाब आहे। धरणाच्या दरवाजांची डागडुजी व सुरक्षेच्या दृष्टीने लाकडी बर्गे काढण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे। शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने पाणी विसर्गाचे नियोजन चालू केले आहे। दरवर्षी जून महिन्यात सरासरी 20 ते 22% पाणीसाठा असतो, मात्र यंदा पावसाचे प्रमाण लक्षणीय असल्याने 50%हून अधिक साठा धरणात कायम आहे। पावसामुळे पंचगंगा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, तरीही पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आणखी पाऊस झाल्यास धरणातून नियोजित पाणी विसर्ग केलं जाईल असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट, शाहू न्यूज, महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।